मिशन एकच मिशन। अरे ओ शासकों, होश में आकर, अरे बात तो तुमको, न्याय तो तुमको नहीं दोगे तो भूलो। छीन के लेंगे। जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मत समन्वय समितीचा हम सब एकच मिशन, एकच मिशन। सर्व महिला भगिनींना अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज हम यहाँ महाराष्ट्र के तमाम असातिज़ा की जानिब से शिक्षक समन्वय समिति की जानिब से एक दिवसीय धरने आंदोलन पर जमा है, एक रोज़ा धरने आंदोलन पर। यहाँ पर असातिज़ा की जानिब से जो मुख्तलिफ मांगे रखी जा रही है, उसमें सबसे अहम मांग ये है कि असातिज़ा को जो गैर तदरीसी काम दिए जा रहे हैं, स्कूल में बच्चों की तालीम के अलावा गैर तदरीसी जो काम है वो काम बंद किए जाए। आधार बेस पर संच मान्यता जो की जा रही है, संच मान्यता के लिए आधार बेस को खत्म किया जाए। आधार के लिए जो बच्चों को अड़चन है आधार निकालने में, उस अड़चन को हुकूमती सतह पर दूर किया जाए। उसके बाद नए तकर्रुरात करने के लिए कॉन्ट्रैक्ट बेसिस पर जो टीचर्स का तकर्रुर किया जा रहा है 20 से कम तादाद की स्कूल पर, उस कॉन्ट्रैक्ट बेस को ख़त्म किया जाए और उसके बदले जो असातिज़ा वहाँ पर पहले से ही काम कर रहे हैं उन्हीं को कायम रखा जाए। और आश्वासित प्रगति योजना के तहत 10, 20 और 30 साल में प्रमोशन दिए जाए। इस तरह के मुख्तलिफ मौज़ूआत पर मुबनी यहाँ पर मांगों को लेकर आज रियासत के सभी स्कूलों को बंद कर एक रोज़ा तातील, एक रोज़ा किरकोल रोज़ा लेकर यहाँ पर हम लोग जमा हुए हैं कि ये हुकूमत जो हमारी डिमांड की तरफ आंखें बंद करके बैठी है, वो अपनी आंखें और कान खोल के सुन ले कि हुकूमत के ये मजालिम हम बर्दाश्त नहीं करेंगे और बच्चों के और असातिज़ा के हक के लिए हमारी सरकारी स्कूलों को किसी भी कीमत पर बंद नहीं होने देंगे। शुक्रिया। सर्व शिक्षक समन्वय समितीने हे धरणे आंदोलन केलं आहे। खरं तर आजचा आम्हाला हा मोर्चा करायचा होता, परंतु प्रशासनाने परवानगी न दिल्यामुळे आम्हाला ते धरणे आंदोलन करावं लागत आहे। आणि याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय जो आला आहे तो रद्द करावा आणि मागील शासन जे आदेश होता त्याप्रमाणे संच मान्यता ही पूर्ववत करण्यात यावी। आणि 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या ज्या ज्या जिल्हा परिषद शाळांवर आहे त्या शाळांवरील जे कार्यरत पद आहे ते एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त किंवा अन्य गावातील एखादा कंत्राटी शिक्षक भरण्याचा शासन निर्णय आलेला आहे 5 सप्टेंबर 2024 रोजी, तो रद्द करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबांची गावातील मुलं शिकतात, परंतु आज शाळा उघडून जवळजवळ 3 महिने झालेले आहेत, पण आमच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत मोफत गणवेशची शासनाची योजना आहे पण तो गणवेश मिळालेला नाहीये की जो मुलांचा हक्क आहे। त्याचबरोबर आमची जी जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन योजना आहे ती आम्हाला पूर्ववत लागू करावी। आम्हाला एनपीएस नकोय, डीसीपीएस नकोय, तर आम्हाला आमची जुनी पेन्शन आमची ओपीएस आम्हाला लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर जी अशैक्षणिक कामे आमच्यावर लादलेली जातात ती सर्व अशैक्षणिक कामे रद्द करून आम्हाला फक्त आमची जिल्हा परिषद शाळेतील मुले शिकवू द्या ही आमची प्रमुख मागणी आहे। ज्या कामासाठी आमची नियुक्ती झालेली आहे ते काम बाजूला राहिले, त्या व्यतिरिक्त आम्हाला इतर अशैक्षणिक कामांचा इतका बोजा झाला आहे की त्या अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली आमचा शिक्षक वर्ग हा धडपून गेलेला आहे, ज्याच्यामुळे गावातील आमच्या गोर गरीब घरातील जी मुलं आमच्याकडे शिकायतात त्यांची प्रगती त्यामुळे ढासळत आहे की त्यामुळे आम्हाला तो बोजा कमी करावा आणि आम्हाला फक्त आमचा विद्यार्थी शिकवू द्या, त्याला घडवू द्या आणि त्याला उच्च पदावर पोहोचण्यासाठी आम्हाला लागेल ती मेहनत घेऊ द्या ही आमची प्रमुख मागणी आहे। नमस्कार। आम्ही आज सर्व शिक्षक छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शिक्षक आज शासनाला साकडे घालण्यासाठी इथं जमा आहोत। शासनाने लाडकी बहीण तर केली, परंतु जे शिक्षक जे आज देशाची पिढी घडवतात त्याकडे सर्वांचं पूर्ण शासनाचे दुर्लक्ष आहे। अरे काय मागतोय आपला शिक्षक? फक्त वेळ मागतोय की आम्हाला शैक्षणिक प्रगती करू द्या विद्यार्थ्यांची, पण नाही, अशैक्षणिक कामांमुळे आज शिक्षक काहीही करू शकत नाही। शालेय पोषण आहार हे महत्त्वाचा घटक आहे शालेय जीवनातील, परंतु त्यासाठी जर आपण स्वतंत्र यंत्रणा केली तर त्या वेळेमध्ये शिक्षक शिकवू शकेल।
काही शाळांवर शिक्षक नाहीये, तो एकटा शिक्षक आज सर्व भूमिका पार पाडत आहे, परंतु विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकत नाही, तो तर त्यांना अध्यापन करण्यासाठी. तर आज आपला मोर्चा इथं त्यासाठीच जमा झाला आहे. त्यानंतर वेतन आयोग जो आम्हाला मिळाला, 7वा वेतन आयोग, तर त्यामधील अनेक त्रुटी आहेत, त्या अजूनही दूर झालेल्या नाहीये. तर अशा अनेक बाबी आहेत आणि त्याकरिताच आज आम्ही शिर्डी येथे देखील आमचा अधिवेशन घेण्यात आलं पेन्शनसाठी. पेन्शन हा आमचा अधिकार आहे, परंतु तो शासनाने आम्हाला स्वयंप्रेरणेने द्यावा. कारण की जुनी पेन्शन ज्या आतापर्यंतच्या ज्या झालेल्या आहेत, OPS, NPS यामध्ये ज्या त्रुटी आहेत, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाचं, स्पेशली एकेरी जे शिक्षक आहेत त्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करत आहोत. एवढंच. एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगान शुरू करेगा. चक्का जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे